भाजपच्या सगळ्या नेते कार्यकर्त्यांच्या जल्लोषाची भाजप नेते आमदार रवींद्र चव्हाण दृश्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। जल्लोष करतायत आपल्या सगळ्या पदाधिकारी समर्थकांसह, कारण राजधानी दिल्ली आता भाजपच्या ताब्यात येते। आपण पुन्हा एकदा ही आकडेवारी बघूयात। 70 जागांसाठीचं 5 फेब्रुवारीला झालेलं हे मतदान आहे दिल्लीतलं, ज्याचा निकाल आज हाती येतोय आपल्या। भाजप 48 जागा, आम आदमी पक्ष 22 जागा, काँग्रेस मात्र 0 अशा पद्धतीची ही आकडेवारी सध्या तरी समोर येते। आणि ही जी काही मोठ्या विजयाच्या दिशेने भाजपची वाटचाल सुरू आहे, त्याचा जल्लोष इकडे महाराष्ट्रात सुद्धा सुरू झालेला आहे। रवींद्र चव्हाण आहेत जे स्वतः आता हा ढोल वाजवतानाची दृश्य आपण बघणार आहोत, कारण राजधानी दिल्लीत भाजपची सत्ता स्थापन होते। तिथे एक दृश्य जल्लोषाची। सर 27 वर्षानंतर दिल्लीत भाजपचा मुख्यमंत्री बसणार आहे, भाजप सत्तेत येत आहे, आपचा दारुण पराभव झालाय, काय पहिली प्रतिक्रिया आहे? खरं तर आपणा सर्वांना माहीत आहे, देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण देशभरामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीने नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देश पुढे जाताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसतोय, त्यामुळे सामान्य जनतेमध्ये एक अतिशय पॉझिटिव्ह असं वातावरण हे संपूर्ण देशामध्ये आहे। 12 बलुतेदार असतील, शेतकरी असेल, कष्टकरी असतील, या प्रत्येकासाठी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं केंद्रातलं सरकार हे सातत्याने वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना आधार देण्याचं काम करत आहे, याची पूर्णच्या पूर्ण देशभरामधील असणाऱ्या नागरिकांना कल्पना आलेली आहे। आणि त्यामुळे कितीही नेरेटिव्ह विरोधकांनी सेट केला तरीसुद्धा संपूर्ण देशभरामध्ये नागरिकांच्या आता ते लक्षात आलं आहे, देशाचं भविष्य भारतीय जनता पार्टी जो राष्ट्रीय विचाराने प्रेरित असलेला पक्ष आहे, सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून काम करणारा पक्ष आहे। त्यामुळे दिल्लीमध्ये 27 वर्षानंतर आज चांगलं आणि एक यश हे भारतीय जनता पार्टीला मिळालं। सिसोदिया यांचा देखील पराभव झाला, उपमुख्यमंत्री होते, आपला दारू घोटाळा भोवला असं वाटतंय? खरं तर आपल्याला सर्वांना माहीत आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं एनडीएचं सरकार हे गेले 11 वर्ष आपण पाहतोय, अतिशय पारदर्शकपणे काम करताना दिसत आहे।